तर फुल मेजॉरिटी असलेलं सरकार आपण म्हणताय. दुसरीकडे पालकमंत्री पदावर अद्याप देखील अनेक जण नाराज आहेत. नाशिक असेल, इकडं रायगड असेल तर उघडच आहे. पण आपलं कोल्हापूर असेल किंवा इतर जवळपासच्या जिल्ह्यात पण नाराजी मोठ्या प्रमाणात नाही, आहे. पालकमंत्री सहपालकमंत्री अशी एक नवीन संकल्पना आलेली आहे. आता स आणि एक नेमून तेवढी अपेक्षा आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये आता, कारण की आता 5-6 जिल्ह्यामध्ये सहपालकमंत्री राज्यमंत्र्यांना त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे बेबनाव सरकारमध्ये त्या ठिकाणी मंत्रालयातलं कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. आज अनेक मंडळी मंत्रालय जातात, कुठलाही निर्णय होत नाहीत. कुठल्याही मंत्र्यांचा ऑफिसचा सेटअप पूर्ण झालेला नाही, कारण की मुख्यमंत्रीच त्याच्यावर निर्णय घेणार आहेत, कोण अधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये असणार आहे. आणि म्हणून एकूण सरकार सुरू आहे का, तर सरकार बंद आहे अशी अवस्था सरकारची. पालकमंत्री पदावर जर आपण त्या यादीकडे जर बारकाईनं बघितलं तर जिथं शिंदे गट आणि अजितदादांचे पालकमंत्री आहेत त्याच ठिकाणी फक्त सहपालकमंत्री काय बघायला मिळतात. भाजपचे जिथे पालकमंत्री आहेत तिथं मात्र सहपालकमंत्री काय योगायोग हा योगायोग म्हणायचा. योगायोग नाही आहे, ते सिस्टमॅटिक केलेलं प्लॅनिंग आहे, सिस्टमॅटिक कार्यक्रम आहे. बंटी साहेब, शेवटचा प्रश्न.